इतिहास आणि भूगोल नंतर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जानेवारी 2026च्या गट क परीक्षेतील अर्थव्यवस्था या विषयाचे सर्व 15 प्रश्न क्रमांक 21 ते 35 सविस्तर बघणार आहोत. आयोगाच्या पॅटर्ननुसार प्रश्न, त्यांचे चारही पर्याय आणि स्पष्टीकरणासह अचूक उत्तरे आपण पाहूया. चला सुरू करूया. प्रश्न 21. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NFSM जन्मजन्म पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. पर्याय आहेत 1 9व्या, 2 10व्या, 3 11व्या, 4 12व्या. उत्तर, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11व्या. स्पष्टीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हे 2007-8 मध्ये सुरू झाले आणि तो काळ 11व्या पंचवार्षिक योजनेचा 2007 ते 12 होता. प्रश्न 22. प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळीवरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूलविषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलनविषयक धोरण म्हणतात. हे विधान चूक आहे, कारण याला राजकोषीय धोरण म्हणतात. ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये J.M. केन्स यांचे योगदान मोठे आहे. पर्याय 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 दोन्ही योग्य, 4 दोन्ही अयोग्य. उत्तर, इथे विधान अ मध्ये व्याख्या चुकली आहे, तिथे राजकोषीय हवे होते, पण विधान ब बरोबर आहे, त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. टीप: जर आयोगाने इंग्रजी प्रश्नातील व्याख्या फिस्कल पॉलिसी बरोबर मानली असेल तर उत्तर 3 येऊ शकते, पण मराठीत चलनविषयक शब्द असल्याने अ चूक आहे. प्रश्न 23. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा. 1 14वा वित्त आयोग YV रेड्डी. 2 10वी पंचवार्षिक योजना 2003-2008. 3 सीमा शुल्कातील घट, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. 4 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8%. उत्तर, यातली बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक 1 14वा वित्त आयोग YV रेड्डी, कारण 10वी योजना 2002 ते 7 होती आणि रेड्डी हे 14व्या आयोगाचे अध्यक्ष होते. हे अगदी बरोबर आहे. प्रश्न 24. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो. पर्याय 1 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली. पर्याय 2 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या. पर्याय 3 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. पर्याय 4 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या. उत्तर, याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्पष्टीकरण, 2018 मध्ये ओडी 5,000 वरून 10,000 केली, वाढवली. विमा 1 लाखावरून 2 लाख केला, वाढवला. आणि वयोमर्यादा 60 वरून 65 वर्ष केली, वाढवली. प्रश्न 25. प्रश्न क्रमांक 25. 1991 मध्ये स्थापन झालेली M. नरसिंहम समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. पर्याय 1 वस्तू बाजारातील सुधारणा, 2 रुपयाची परिवर्तनीयता, 3 औद्योगिक आजारपण, 4 वित्तविषयक सुधारणा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वित्तविषयक सुधारणा, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स. प्रश्न 26. प्रश्न क्रमांक 26. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी जन्मजन्म यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. पर्याय 1 L. K. झा, 2 N. K. सिंग, 3 राजा चलैया, 4 M. नरसिंहम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 N. K. सिंग. प्रश्न 27. प्रश्न क्रमांक 27. नीती आयोग स्थापना जन्मजन्म या दिवशी झाली. पर्याय 1 1 जानेवारी 2015, 2 15 ऑगस्ट 2014, 3 26 जानेवारी 2015, 4 1 एप्रिल 2014. हा सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 जानेवारी 2015. प्रश्न 28. प्रश्न क्रमांक 28. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले. अ. तेंडुलकर समिती, ब. रंगाराजन समिती, क. विजय केळकर समिती, ड. RN मल्होत्रा समिती. पर्याय 1 फक्त अ, 2 फक्त अ आणि ब, 3 फक्त क, 4 फक्त ड. उत्तर, दारिद्र्य मोजमापासाठी तेंडुलकर आणि रंगाराजन या दोन्ही समित्या प्रसिद्ध आहेत, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. अ. 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब. 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते.
क. 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. पर्याय 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 फक्त क, 4 वरील सर्व. उत्तर विधान क चुकीचे आहे, कारण 1991च्या धोरणाने राखीव उद्योगांची संख्या 17 वरून कमी करून 8 केली होती. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. अ. स्थूल प्रजनन दर TFR घटविणे. ब. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे. क. स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे. ड. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे. पर्याय 1 फक्त अ आणि ब, 2 फक्त ब आणि ड, 3 फक्त अ आणि क, 4 वरीलपैकी सर्व. उत्तर विधान ड. 100% नागरीकरण हे या धोरणाचे उद्दिष्ट नाही, ते चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय 2 आणि 4 बाद होतात. आयोगाच्या संभाव्य उत्तरामध्ये मुख्य उद्दिष्टे म्हणून अ आणि ब यांना पसंती दिली जाऊ शकते. त्यामुळे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 31 सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष. अ. विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असावे. ब. भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. क. भविष्यासाठी कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. पर्याय 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 अ आणि क, 4 अ ब आणि क. उत्तर कर्ज शून्य करणे. विधान अ हे व्यवहार्य नाही, त्यामुळे अ असलेले सर्व पर्याय चुकीचे आहेत. उरलेला एकमेव पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 2 ब आणि क हे याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 अन्नधान्याचे बफर स्टॉक कशासाठी असतात. अ. किमतीतील चढउतार मर्यादित करण्यासाठी. ब. अन्नधान्य निर्यात. क. बियाणे पुरवठा. ड. खुल्या बाजारात विकण्यासाठी. पर्याय 1 अ, 2 अ आणि ड, 3 ब, 4 क. उत्तर